काही भागांमध्ये बिबट्याची दहशत आपण ही सध्या दृश्य पाहू शकतोय। बिबट्याने पोलिसांवर हल्ला करतानाची ही दृश्य आहेत। पोलीस थोडक्यात वाचलेले आहेत। बिबट्याच्या तावडीतून पोलीस थोडक्यात वाचले। ही सध्या आपण सीसीटीव्ही फुटेज पाहू शकतोय। बिबट्याने पोलिसांवर हल्ला करतानाची दृश्य सध्या तुम्ही पाहू शकता। हे पोलीस अधिकारी थोडक्यात वाचले। कोल्हापुरातल्या मध्यवर्ती भागात हा बिबट्या शिरलेला आहे आणि ताराबाई पार्क परिसरातली ही सगळी दृश्य आहेत। सध्या या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची टीम दाखल झालेली आहे आणि या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। मोबाईल पडला रे। बिबट्याने हल्ला करतानाची खरं तर भीतीदायक दृश्य म्हणावे लागतील, कारण पोलिसावरच या बिबट्याने हल्ला केला। पोलीस अधिकारी अगदी थोडक्यात या बिबट्याच्या तावडीतून सुटले। कुठे गेलं? मोबाईल पडला रे। बिबट्याने पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करतानाची ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता। हा संपूर्ण परिसर आहे तो कोल्हापुरातील मध्यवर्ती भागातला MSCB कार्यालयाजवळचा हा संपूर्ण परिसर आहे। कुठे गेलं? मोबाईल पडला रे। बिबट्याला पकडण्यासाठी सध्या वनविभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे। त्याचबरोबरीने पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे। नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे, कारण कोल्हापूरच्या अगदी मध्यवर्ती भागातच हा संपूर्ण प्रकार घडला। कुठे गेलं? मोबाईल पडला रे। ही दृश्य खरं तर भीतीदायक आहेत, कारण या पोलिसांवरच बिबट्याने हल्ला केलेला आहे। वनविभागाची एक टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि या बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। कोल्हापुरातल्या मध्यवर्ती भागात हे सगळं घडतंय, त्यामुळे नागरिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं। कुठे गेलं? राज्यातील अनेक भागांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू झालाय, त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी नागरिक भयभीत झाले आणि आता ही बातमी येते कोल्हापुरात। बिबट्याला पकडण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। कुठे गेलं? ही जी तुम्ही दृश्य पाहताय ही तीच दृश्य आहेत ज्यावेळी बिबट्याने पोलिसांवर हल्ला केला। सुदैवानं हे पोलीस अधिकारी थोडक्यात वाचले। कुठे गेलं? मोबाईल पडला रे। आपण पाहू शकतो कोल्हापुरातल्या मध्यवर्ती ठिकाणी हे सगळं घडलेलं आहे आणि या सध्या तुम्ही जी दृश्य पाहताय बिबट्याने पोलिसांवर हल्ला केलेला आहे आणि हल्ला करतानाचीच ही दृश्य सध्या तुम्ही पाहू शकताय। सुदैवानं हे पोलीस अधिकारी या हल्ल्यातून वाचलेले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर। रणजित, काय सांगाल? सध्या वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहेत, त्याचबरोबरीनं पोलिसांवर देखील बिबट्याने हल्ला केलाय। सध्याची स्थिती काय? जो जखमी झालेला आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। मात्र या बिबट्याला जिवंत पकडण्यासाठी वन विभागाची रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्यांनी ट्रँग्युलर गन आणि एक औषध तयार केलेलं आहे जेणेकरून त्याला बेशुद्ध करता येईल। पोलीस सध्या जो जमाव जमलेला आहे त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। बिबट्याला
पाहण्यासाठी कोल्हापूरकर मोठ्या संख्येने या परिसरात येत आहेत। MSCBच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये हा बिबट्या असल्याचं सध्या कळतंय। एका चेंबर मध्ये हा बिबट्या आहे अशी माहिती पोलिसांनी वन विभागाला दिलेली आहे। त्यामुळं चारही बाजूने या बिबट्याला कशा पद्धतीने घेरता येईल किंवा त्या जाळीच्या दिशेने बिबट्याला आणता येईल का याचे प्रयत्न सध्या वन विभाग करत आहे। नक्कीच, पण आपण पाहू शकतो बिबट्यानं अनेक नागरिकांवर हल्ला केलाय, त्याबाबतची काही माहिती आहे का? कुठे गेलं? ताराबाई परिसर जो आहे या परिसरामध्ये नेमका बिबट्या कुठं लपलेला आहे याची पाहणी करण्यासाठी 2 ते 3 अधिकारी खरं तर अपार्टमेंटच्या खाली जिथं चेंबर आहे त्या परिसरात गेले होते। मात्र ओंकार नावचा जो कर्मचारी आहे हा जेव्हा हे बिबट्याला पाहत असताना त्यानं त्याच्यावर झडप टाकली आणि त्याला जखमी केलं। यामध्ये सध्या एक अधिकारी जखमी असल्याचं कळत आहे। मात्र बिबट्याच्या भीतीने जे काही लोक या ठिकाणाहून पळाली ते मात्र एकमेकांच्या अंगावर पडून किरकोळ जखमी झालेले आहेत। या परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, लोकांना भीती होऊ नये किंवा लोकांचा बिबट्याला त्रास होऊ नये याची दक्षता सध्या पोलीस घेत आहेत आणि या परिसरातून नागरिकांना हकलण्यास बाहेर काढण्यास सुरुवात केलेली आहे। गेल्या किती वेळापासून वन विभाग बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहे? 1 ते 1.5 तास झाला या परिसरामध्ये वन विभाग आणि पोलीस अधिकारी पोहोचलेले आहेत। आज सकाळी या परिसरात बिबट्या आल्याची माहिती पोलिसांना स्थानिक नागरिकांनी दिली होती। या माहितीची गंभीर दखल घेत त्वरित वन विभागाला पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांकडून तसंच वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून हे रेस्क्यू ऑपरेशन त्यांनी सुरू केलेलं आहे। खरं तर हा परिसर जो आहे तो हाय प्रोफाईल परिसर आहे। या परिसरामध्ये महाविद्यालय, कॉलेजेस, इतर कार्यालय आहेत, तसेच उच्चभ्रू लोकांची ही वस्ती आहे आणि वेगवेगळे गार्डन सुद्धा आहेत। त्यामुळे या ठिकाणी या बिबट्यानं अन्य कोणावरही हल्ला करू नये याची मोठी दक्षता घेतलेली आहे। अनेक नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलेलं आहे। या परिसरात असणारे MSCB कार्यालयासह इतर ठिकाणांना धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय बिबट्यानं काही नागरिकांवर त्यासोबत एका पोलिसावर देखील हल्ला केलेला आहे। हा संपूर्ण परिसर कोल्हापुरातला मध्यवर्ती परिसर आहे आणि या परिसरात महाविद्यालय, शाळा आहेत, त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता सध्या महत्त्वाची आहे। कुठे गेलं? नेमकं घडलंय काय आपण पाहूयात। कोल्हापूर शहरात बिबट्या शिरल्यामुळे खळबळ माजली। ताराबाई पार्क परिसरात, MSCB कार्यालय परिसरात हा बिबट्या शिरला। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची टीम त्या ठिकाणी दाखल झाली। कोल्हापुरात बिबट्याचा पोलिसांवर हल्ला करण्यात आला। वन विभागाकडून बिबट्याचा शोध सध्या सुरू आहे।